लाडके बहीण योजनेतील पात्र सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. महिला व बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केलेली आहे लाडके बहीण योजनेतील नवीन अपडेट. आता या अपडेटमध्ये काय आहे सविस्तर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पहा. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण क्रॉस व्हेरिफिकेशन जे करत आहोत ते या 5 बाबींना धरून आपण सरसकट क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. साधारणपणे जर आपण बघितलं तर एक मेजरली 60-70% चंक असा आहे जे असे ना तसे ज्यांचं जे पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहेत यांचं उत्पन्नच 2.5 लाखापेक्षा कमी आहे. जे 1 लाखच उत्पन्न आहे म्हणून ते पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहेत. त्याच्यामुळे ते तसेही ह्या निकषांमध्ये स्क्रुटिनीच्या बसत नाहीयेत. एक ज्यांची दुचाकीच वाहनं आहेत किंवा ज्यांचं कुठेही त्या ह्याच्यातलं रजिस्ट्रेशन नाहीये ते तसंही या निकषामध्ये बसत नाहीयेत. एक ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याचा नंबर मॅच होतोय ते तसेही या स्क्रुटिनीमध्ये हे होत नाहीयेत. आपण तेवढ्याच घटकाबद्दल बोलतोय ज्यांनी यामध्ये डिफॉल्टर्स केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सरसकट काही लाभार्थी उरणार आहेत का नव्याने काही त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन हे आपण फक्त हे पॅरामीटर्स तपासतोय. ह्या पॅरामीटर्स मध्ये ज्यांचं काही डिफॉल्टर्स असतील त्यांचे जे काही त्या बाबतीतला निर्णय तो आपण घेणार आहोत. पण याच्यामध्ये जे तुमचे मूळ लाभार्थी जे 70-75% किंवा 80% अधिक जे ते त्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी त्या पॅरामीटर्स मध्ये आहेत. काही विवाहित होऊन ज्या आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले आहेत असे काही केसेस आहेत. त्याचबरोबर आपलं दुचाकी ज्यांचे आहेत त्यांना त्याचा लाभ हा योजनेचा निकषानुसार मिळणं शासन निर्णयानुसार मिळणं अपेक्षित आहे. पण काही 4 व्हीलर्स ज्यांचे आहेत त्यांनी हा लाभ घेण्यात आलेला आहे. अशा काही स्थानिक प्रशासनाकडनं तक्रारी आलेल्या आहेत. म्हणून या ज्या काही मुद्द्यांवर आहे इथे आपण पॅन जी त्याची व्हेरिफिकेशन क्रॉस व्हेरिफिकेशन आहोत ते आपण करणार आहोत. सरसकट स्क्रुटिनी काही सगळ्या ह्यांची होणार नाहीये. आपण आपल्याकडे नमो शेतकरी योजना आहे. आमच्या GR मध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे की जर कुठल्या दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल पण तो 1500च्या कमी असेल तर वरची जी रक्कम आहे ना समजा आता नमो शेतकरीचा लाभ 1000 आहे 1000 रुपयाचा त्यांना लाभ मिळतो. आपल्या योजनेचा लाभ 1500 तो 1000चा लाभ तर त्यांना कायम आहे. त्याच्यातून तर आपण त्यांना आता हे नाही करणार कारण ते त्याच्यात लाभार्थी आपल्याला ती ब्रॅकेट अमाऊंट जी आहे ना वरची जी राहते ती त्या ठिकाणी फक्त 500ची भरून काढ म्हणजे मिनिमम 1500चा लाभ 1500चा लाभ हा त्यांना असणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला त्या संबंधित डिपार्टमेंट सोबत त्याचं कोऑर्डिनेशन करावं लागणार आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा. चॅनलला नवीन आला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण असेच तुमच्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.